नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 28वं साधकव अंग. दोहे आपण घेणार आहोत 7 ते 9. आपला भाग चाललाय 189वा. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. कबीर चंदन का बिड़ा बैठ्या कपलास, आप सरीखे कर लिए जे होते उन पास. कबीर चंदन का बिड़ा बैठ्या कपलास, आप सरीखे कर लिए जे होते उन पास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बिडा, बिडा म्हणजे वृक्ष. आक, आक म्हणजे मंदार. पलास म्हणजे पळस. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की चंदनाच्या वृक्षाला वेढून मंदार आणि पळसाची झाडं असतील तर जे वृक्ष जवळ असतील त्यांना चंदन आपल्यासारखं सुगंधित करतो. इतर वृक्षांनाही आपल्यासारखं सुगंधित बनवणं हा तर चंदनाचा गुणधर्मच आहे. तसंच सज्जन संगती सुद्धा दुर्जनालाही सज्जनच बनवते. एक संस्कृत सुभाषित आहे. तो सुभाषितकार म्हणतो की मलयाचल गंधेन विंधनन चंदनायते, तथा सज्जन संगेन दुर्जनः सज्जनायते. याचा अर्थ असा आहे की मलय पर्वतावरील सुगंधामुळे जळाऊ लाकूड सुद्धा चंदनासारखं सुगंधित होतं. तसंच सज्जनांच्या सहवासाने दुर्जन सुद्धा सज्जनच बनतो. आणि तीच गोष्ट कबीर सांगतायत. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. चंदन वृक्ष करी सुगंधित, जवळ वृक्ष जे असती. जवळी असे हो दुर्जन त्यासी, संत सज्जन करीती. चंदन वृक्ष करी सुगंधित, जवळ वृक्ष जे असती. जवळी असे हो दुर्जन त्यासी, संत सज्जन करीती. पुढचा 8वा दोहा ऐकूयात. कबीर खाए कोट की, पानी पिवे न कोई. जाई मिले जब गंग में, सब गंगोदक होई. कबीर खाए कोट की, पानी पिवे न कोई. जाई मिले जब गंग में, सब गंगोदक होई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. कोट, कोट म्हणजे किल्ला. खाई, खाई म्हणजे खंदक. किल्ल्याच्या भोवती असलेल्या खंदकातील पाणी कोणी पित नाही. किल्ल्यावर शत्रू पोचू नये म्हणून त्यात सोडलेलं पाणी साठून घाण झालेलं असतं. परंतु तेच पाणी जेव्हा गंगेत जातं तेव्हा ते पवित्र गंगाजलच होतं. आणि हेच संगतीचं फळ आहे. कबीरांनी इथे सज्जन संगतीला गंगा नदीची उपमा दिलेली आहे. असंख्य नाले गंगेला मिळतात. गंगेला मिळण्यापूर्वी, कारण ते नालेच असतात, त्या नाल्याचं पाणी कोणीही पित नाही किंवा त्यात स्नानही कोणी करत नाही. परंतु तोच नाला जेव्हा गंगेला जाऊन मिळतो तेव्हा त्याचे पूर्वीचे सगळे दुर्गुण जातात आणि त्याला शुद्ध स्वरूप प्राप्त होतं. आता तो नाला म्हणून राहतच नाही तर त्यालाही गंगा म्हणूनच संबोधलं जातं. कारण आता ते पवित्र गंगाजल झालेलं असतं. आता त्यात लोक स्नान करतात, ते पाणी तीर्थ म्हणून पितात. नेमकं हेच कार्य सज्जन संगती करत असते. ते दुर्जनांना सुद्धा आपल्यासारखंच बनवतात. सज्जनांच्या संगतीमुळे, संतांच्या संगतीमुळे मनोविकार दूर होतात, पाप पळून जातात आणि हळूहळू तो संत सदृशच होतो.
आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. उंचावरून वाहे पाणी पिऊ शकेन कोणी, तेच मिळता गंगेला मग पवित्र जल ते होई. उंचावरून वाहे पाणी पिऊ शकेन कोणी, तेच मिळता गंगेला मग पवित्र जल ते होई. पुढचा 9वा दोहा ऐकूयात. जान बूझी साच हित जय, करे झूठ सुने हूँ, ताको संगति राम जी, सुपनै ही जिन देहू. जान बूझे साच हित जय, करे झूठ सुने हूँ, ताको संगति राम जी, सुपनै ही जिन देहू. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जो मनुष्य जाणून बुजून सत्याचा त्याग करून असत्यावर प्रेम करतो, अशा मनुष्याची संगत हे देवा मला स्वप्नात सुद्धा देऊ नकोस. संगती ही मनुष्यावर प्रभाव टाकत असते, मग ती सज्जनांची असू देत किंवा दुर्जनांची असू देत. सज्जन संगतीत मनुष्य सज्जन बनेल, तर दुर्जन संगतीत मनुष्य दुर्जन बनेल. म्हणून कबीर सांगतात की असत्याची कात धरणाऱ्या मनुष्याची मला स्वप्नातही संगत मिळू नये, कारण अशा असत्यवचनी मनुष्याच्या संगतीत आपल्यातही त्याचा दुर्गुणच उतरेल. आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपला भाग आपण पूर्ण करूयात. सत्य सांग सोडून ठेवी असत्यावर दृष्टी, स्वप्नामध्येही नको ती संगत, विषयी असे जो कपटी. सत्य सांग सोडून ठेवी असत्यावरी दृष्टी, स्वप्नामध्येही नको ती संगत, विषयी असे जो कपटी.